ऑइल मार्केट द बॅकबोन ऑफ द वर्ल्ड इकॉनॉमी. जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा असणारा हा तेल बाजार आणि या तेल बाजारावर म्हणजे अर्थातच या ऑइल मार्केटवर ओपेक नावाच्या संघटनेचा एक निर्णायक प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि याच ओपेक नावाच्या संघटनेमधून युएई नावाचा देश म्हणजे संयुक्त अरब अमिराती हा देश बाहेर पडलेला आहे. आणि यामुळे या ऑइल मार्केटमध्ये एक भूकंप आलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि हा जरी भूकंप आलेला असला तरी युएई ओपेक मधून बाहेर पडणं हे भारतासाठी कसं फायदेशीर ठरू शकतं या अनुषंगाने आपण ही सर्वस्वी चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सो हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एऑन आयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन हा एक महत्वाचा भाग त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. उत्तर लेखन झिरो टू हिरो हे पुस्तक घ्यायला विसरू नका, मार्केटमध्ये अवेलेबल आहे. बॅक टू द टॉपिक. न्यूज काय होती तर ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ज्याला आपण ओपेक म्हणतो, ज्याची स्थापना 1960 मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते, यामधून युएईने माघार घेतलेली आहे. आणि त्यासोबतच ओपेक प्लस म्हणजे ज्यामध्ये रशिया वगैरे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो, या संघटनेमधूनही युएई बाहेर पडलेला आहे. यामुळे काय आहे की तेल बाजारासाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरलेला आहे आणि याचे काही इम्पॅक्ट परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याच अनुषंगाने लोकसत्ताला सुद्धा हे न्यूज कव्हर केलेले आहेत. सो परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. सो लक्ष देऊन तुम्ही ही चर्चा ऐका. बघा, जेव्हा आता ओपेकचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी येतो, सो ओपेक म्हणजे काय हे समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे. काय आहे ओपेक? तर ही एक विविध देश एकत्र येऊन आलेली संघटना आहे. विविध देश म्हणजे कोणते देश की जे ऑइल प्रोडक्शन मध्ये प्रामुख्याने आपल्याला समोर पाहायला मिळतात, असे देश एकत्र आले आणि त्यांनी एक संघटना बनवली 1960 साली. ठीक आहे. आणि मग ही संघटना काय करते तर जे जगातील तेलाचा पुरवठा आहे, जे ऑइल आहे, क्रूड ऑइल आहे, त्याचा पुरवठा आणि त्याच्या ज्या प्राइसेस आहे, त्याचा जो दर आहे ते नियंत्रित करण्याचं काम ही संघटना करत असते. एकूणच आपल्याला म्हणता येईल की ऑइल मार्केटवर या देशांचा कंट्रोल आहे. ठीक आहे. 1960 मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिचा उद्देश काय आहे की तेलाचे दर स्थिर ठेवणे, तेलामध्ये कुठल्या प्रकारची व्होलॅटिलिटी आपल्याला पाहायला तिथे दिसायला नको, या अनुषंगाने हे ओपेक संघटना काम करत असते. एकूणच ऑइल मार्केट या ओपेक संघटनेने कॅप्चर केलेलं आपल्याला पाहायला मिळते. सोबतच काय करते की यातले जे देश आहे, यातले जे सदस्य देश आहेत, त्यांना योग्य तो नफा मिळायला पाहिजे आणि त्यांच्यासाठी हे फायदेशीर ठरायला पाहिजे, या अनुषंगाने ही ओपेक संघटना काम करत असते. आणि एकूणच जागतिक जो तेल बाजार आहे त्यावर कंट्रोल करण्याचं काम ही ओपेक संघटना करत असते. याचे जे हे मॅपमध्ये तुम्हाला सदस्य देश तुम्ही पाहू शकता, पण यामध्ये जो अंगोला आहे आणि कतर आहे हे देश यापूर्वी बाहेर पडलेले आहे. म्हणजे युएई हा पहिला देश नाही या संघटनेमधून बाहेर पडणारा, तो आता हा युएई सुद्धा बाहेर पडलेला आहे. मग आता तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या मनात एक प्रश्न आलेला असेल की युएई बाहेर का पडलाय, जेव्हा की ओपेक हा जे 35 ते 40% जे प्रोडक्शन आहे, 35 ते 40% जे प्रोडक्शन आहे ते या ओपेक संघटनेद्वारे किंवा या सदस्यांद्वारे प्रोडक्शन त्या ठिकाणी केल्या जातं. आणि जगाचा जेवढा ऑइल रिझर्व्ह आहे त्यापैकी 79% जो ऑइल रिझर्व्ह आहे या ओपेक सदस्यांकडे आपल्याला असलेला पाहायला मिळतो. मग इतक्या महत्वाची ही संघटना आहे जे जगाचा तेल बाजार नियंत्रित करतो, यामधून मग युएई बाहेर का पडलेला आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया. त्याच्या मागची काही महत्वाची कारणं आहे. तर कारण नंबर 1, सौदी अरेबिया. आता हा सौदी अरेबिया कसं कारण ठरलेला आहे तर जो ओपेक मधून जेवढं काही प्रोडक्शन होतं त्या प्रोडक्शन पैकी 33% जे प्रोडक्शन आहे ते एकट्या सौदी अरेबियाद्वारे केल्या जातं. आणि म्हणून सौदी अरेबियाचा तिथं निर्णायक प्रभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. येतंय लक्षामध्ये? म्हणजे एकूण आपल्याला असं म्हणता येईल की या ओपेक संघटनेमध्ये सौदी अरेबियाची चालती आहे. तो जे म्हणेल ते पूर्व दिशा या पद्धतीचा व्यवहार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि युएई सोबत त्याचे जे आर्थिक मुद्दे आहे, या आर्थिक मुद्दे आणि सोबतच काय की प्रादेशिक राजकारण आहे, यामुळे या दोघांमध्ये बनत नव्हती. मधात एक न्यूज आलेली होती की सौदी अरेबियानं तिथले जे काही युएई मधले असलेले जे काही ऑफिस आहे त्या ऑफिसचा गाशा गुंडाळलेला आहे आणि आपल्या देशामध्ये परत आलेले आहे. तो असे काही वाद आहेत. मग आर्थिक मुद्दे कुठले तर सौदी अरेबियाला काय करायचं असतं तर तेलाच्या ज्या किमती आहेत त्या टाईट ठेवायच्या असतात, म्हणजे त्याच्या प्राइसेस वाढवायच्या असतात, असं सौदी अरेबियाचं म्हणणं असतं. आणि मग युएईचं म्हणणं काय असतं तर नाही, किमती सेकंडरी आहे, आपण प्रोडक्शन वाढवायला पाहिजे. ते लक्षामध्ये, हा काय म्हणतो प्राइस आणि हा काय म्हणतो प्रोडक्शन. ठीक आहे. तर या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आर्थिक मुद्द्याला धरून. आणि प्रादेशिक मुद्द्याला धरून काय पाहायला मिळतं तर या मॅपमध्ये मी तुम्हाला इथे दाखवून देतो.
इथे जो आहे हा यमन नावाचा देश आहे आणि यमनमध्ये जे सेपरेटिस्ट ग्रुप आहे त्याला हत्यार पुरवण्याचं काम या युनायटेड अरब एमिरेट्सनी केलेला आहे आणि हा सुद्धा प्रादेशिक राजकारणाचा मुद्दा त्या ठिकाणी दिसून येतो आणि यामुळे UAE सौदी अरेबियासोबत बनत नसल्यामुळे तो बाहेर पडलेला आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काय की आपल्याला माहित आहे त्या ठिकाणी इराण इस्रायल USA वॉर त्या ठिकाणी पाहायला मिळालेला होता आणि त्यामुळे कशा पेट्रोल पंपावर आपल्याला लाईनमध्ये लागावं लागलं होतं कारण तेल मार्केटमध्ये होणारा इम्पॅक्ट या युद्धामुळे. यामुळे काय झालेलं होतं की जो स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज आहे यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता. तो हा स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूज बंद झाल्यामुळे याला आपण चोक पॉइंट म्हणत असतो. सो तेल पुरवठा अडथळ्यात आलेला होता आणि जे UAE मध्ये जे काही महत्वाचे ठिकाण होतं रुवैस आणि फुजेरा या पोर्टवर हल्ला झालेला होता. मग हे हल्ले झालेला असताना ओपेक नावाची संघटना काय करत होती, त्याच्या जे ऑइल प्रोडक्शन मधले जे सदस्य देश आहेत त्यांच्या ठिकाणी जर हल्ले होत असेल तर मग ओपेक एक निष्क्रिय पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसत होती आणि मग त्याचा जो फायदा आहे तो UAE ला कुठेतरी दिसला नाही आणि म्हणून हे सुद्धा एक महत्वाचं रिझन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर कारण नंबर 3 काय, तर ही जी ओपेक नावाची संघटना आहे ही एक कोटा ठरवून देते की तुम्हाला ऑइल प्रोडक्शन मध्ये एवढंच प्रोडक्शन करावं लागेल, यापेक्षा जास्त व्हायला नको. का, कारण त्याला बाजारातल्या ज्या किमती आहेत ऑइल किमती त्या स्थिर ठेवायच्या असतात. येते लक्षामध्ये, कारण तुम्हाला मनी अँड सप्लाय जो वाला आहे, ठीक आहे, सॉरी सप्लाय अँड डिमांड जे आहे हे इक्वेशन तुम्हाला माहित आहे आणि त्याच अनुषंगाने ओपेक सुद्धा काम करत असते. मग यात होतं काय की UAE ची जी कॅपॅसिटी आहे ती कॅपॅसिटी खूप जास्त आहे. सध्या काय आहे तिचं 3.2 ते 3.5 याला आपल्याला मिलियन बॅरल पर डे म्हणता येईल, एवढा हा प्रोडक्शन करतो. पण याची कॅपॅसिटी UAE ची जास्त असल्यामुळे त्याला मर्यादित राहणं फायदेशीर ठरताना दिसत नाही. कारण आपण बघितलेलं आहे की सौदी अरेबिया म्हणतो की प्राइस वाढली पाहिजे आणि UAE म्हणतो की प्रोडक्शन वाढलं पाहिजे, म्हणून कोटा सिस्टम मधून त्याला बाहेर पडायचं. हे सुद्धा एक महत्वाचं कारण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर चौथं महत्वाचं कारण काय की जसं आता ऊर्जा क्षेत्रामध्ये नवीन नवीन ऑप्शन्स इतर देश शोधत आहे आणि शिफ्ट होत आहे. जे काही ट्रेडिशनल आपले सोर्स आहे एनर्जीसाठी त्याला काउंटर करून सोलर असेल, विंड असेल, रिन्युएबल एनर्जी असेल किंवा अजून कुठल्या एनर्जी असेल त्यामध्ये UAE ला आता काय करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट करायची आहे. त्यांनी त्याची तशी आर्थिक दृष्टी ठेवलेली आहे आणि इतर मार्केटमध्ये तो घुसण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याला असं वाटतं की हे जे ऑइलवरची जी डिपेंडन्सी आहे ते कुठे ना कुठे भविष्यात कमी होऊ शकते आणि त्याच दृष्टीने आपली रणनीती असायला पाहिजे. हे सुद्धा एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि ऊर्जा क्षेत्रातील प्रगतीला घेऊन UAE थोडासा पॉझिटिव्ह असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. येते लक्षात. आता ही आपण चर्चा केलेली आहे की UAE बाहेर का पडला. मग आता UAE बाहेर पडण्याचे भारतासाठी काय फायदे होणार आहे हे सुद्धा आपण बघून घेऊया. सर्वात महत्वाचं म्हणजे जो भारत आहे तो ऑइलवर डिपेंडंट आहे आणि जवळपास 85% जे ऑइल आहे तो भारत देश आयात करत असतो आणि या 85% जर आपण बघितलं तर 10 ते जो 12% आयात आहे ही कुठून होत असते, हे UAE कडून आपण घेत असतो. भारताचा जो UAE सोबतचा व्यापार आहे तो किती आहे, $100 बिलियन त्या ठिकाणी झालेला आहे. ठीक आहे, किती, $100 बिलियन. सो UAE आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि म्हणून मग भारतासाठी कसा फायदेशीर ठरेल, तर एक तर तो मोठा सप्लायर आहे, बरोबर. याचे फायदे काय होईल, तर UAE तो ओपेक मधून बाहेर पडल्यामुळे जे आता तेलाच्या किमतीमध्ये जी आहे ती काय होते, स्वस्त होताना आपल्याला त्याच्या किमती दिसून येतील आणि याचा परिणाम हा भारतावर निश्चितच पाहायला मिळेल. त्यामुळे काय होईल की जे भारताचं जे इम्पोर्ट बिल आहे ते कमी होईल, कारण तेलाच्या जर किमती झाल्या तर इम्पोर्ट मध्ये सुद्धा काय होईल, त्याचा फायदा आपल्याला पाहायला येईल. आणि सोबतच जेव्हा तेल वाढतं तेव्हा महागाई सुद्धा वाढत असते, जेव्हा तेलाच्या किमती कमी होतात तेव्हा महागाई कमी होत असते आणि हेच धोरण घेऊन जे इन्फ्लेशन कमी होण्यास मदत होणार आहे भारताला. सो याचे सुद्धा आपल्याला परिणाम दिसून येतील. आणि जे विविध देशाकडून तेल घेण्याची जी फ्लेक्सिबिलिटी आहे, का, कारण जर संघटनेकडून जर आपण एखादी संघटना असेल आणि त्या संघटनेच आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, रूल रेग्युलेशन फॉलो करायचे असतात, जसे UAE ला करावं लागत होते. पण आता UAE बाहेर गेल्यामुळे तो आता स्वतःच्या मर्जीने त्याचं धोरण ठरवू शकतो, तेलाच्या किमती डिसाईड करू शकतो आणि याचा फायदा, ही जी फ्लेक्सिबिलिटी आहे ते भारताला निश्चितच मदतगार साबित होणार आहे. शॉर्ट टर्म मध्ये काय की प्राइस आता व्होलॅटिल राहणार आहे, कारण लगेच जर एखादी गोष्ट घडत असेल तर थोडं अस्थिर वातावरण आपल्याला त्या ठिकाणी तयार होतं.
पण लॉंग टर्म साठी इंडियासाठी खूप महत्वाचे आहे. इतकंच नाही तर UAE सोबतचा जो व्यापार जो आता डॉलरमध्ये चालतो तो कदाचित आपल्याला रुपीज मध्ये सुद्धा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण जसं की मी म्हटलं आहे की UAE सोबतचा जो भारताचा व्यापार आहे तो $100 बिलियन आणि आता लक्ष आहे की $200 बिलियन पर्यंत त्याला न्यायचा आहे. तो भारतासाठी या अनुषंगाने महत्वाचा आहे. अजून एक महत्वाचं काय आहे की जेव्हा हे युद्ध आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं होतं USA इस्रायल, तो स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जो आहे तो धोक्यात आलेला होता, बरोबर. आणि त्यामध्ये हा जो चोक पॉइंट आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ तो एक महत्वाचा हाय रिस्क झोन त्या ठिकाणी ठरलेला होता आणि यामुळे तेलाच्या किमतीवर जसं आपल्याला पेट्रोलच्या लाईनसाठी उभं राहावं लागत होतं, येते लक्षामध्ये. कारण इथे चोक झाल्यामुळं जो तेल आहे ते स्वस्त आणि सेफर त्या ठिकाणी दिसून येत नव्हतं. परंतु आता जर UAE मधला जो एक पोर्ट आहे, कुठला, फुजेरा पोर्ट, इथून जर म्हणजे यावर डिपेंडन्सी, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर डिपेंडन्सी कमी जर झाली आणि या मार्गे जर तेलाचा व्यापार केला तर तो सरळ इंडियासोबत व्यापार होऊ शकतो आणि याचा फायदा भारताला होऊ शकतो आणि सेफर आणि स्वस्त स्वरूपाचा व्यापार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. तो निश्चितच या अनुषंगाने भारतासाठी या पद्धतीने UAE ओपेक मधून बाहेर पडण्याचा फायदा होणार आहे. आय होप की तुम्हाला याची कारणं काय आहेत, नेमकी ओपेक नावाची संघटना काय आहे, काम कशी करते, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असतील आणि भारतासाठी कसे फायदेशीर ठरू शकते त्या सुद्धा गोष्टीची आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे. याच अनुषंगाने तुमच्यासाठी प्रश्न घेतलेला आहे की ओपेक ही संघटना जागतिक तेल बाजारावर कसा प्रभाव टाकते, भारताच्या दृष्टीने तिचं महत्व काय आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, कारण उत्तर लेखन महत्वाचा भाग आहे. तुम्ही जर राज्यसेवा 2027 साठी तयारी करत असाल तर आम्ही समर्पण नावाची बॅच लॉन्च केलेली आहे. 29,999 रुपये इतक्या माफक दरात तुम्हाला अवेलेबल असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. याची वैशिष्ट्य म्हणजे प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली त्याचा अप्रोच असणार आहे. सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत या बॅचची लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज सोबत काय आहे की आन्सर रायटिंग प्रॅक्टिसेस, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज प्लस 1-to-1 मेंटॉरशिप सुद्धा अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत जास्त वाटत असेल देन यूज माय कुपन कोड प्रतीक सर, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट त्या ठिकाणी देण्यात येईल. आणि एऑन एसेट ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी आणि स्टॅट बुक्सचा कव्हरेज झालेला असेल. करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि अजूनही इतर गोष्टी अवेलेबल असतील. तुम्हाला जर PDF स्वरूपातील नोट्स लागत असेल देन हा QR कोड स्कॅन करा आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. अधिक माहितीसाठी मी तुमच्यासाठी इथे संपर्क देतोय. तुमच्या जर काही क्वेरीज असतील तर तुमच्या त्यावर योग्य ते सोल्युशन देण्यात येईल आणि तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी गाईड केल्या जाईल. सो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. अजून भेटूया पुन्हा एखाद्या नवीन टॉपिक सोबत नवीन दिवशी. सो थँक्यू.